राज्यात पुढील 4 दिवस पावसाचं सावट आहे। पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे। नाशिकच्या घाटमाथ्याकरता ऑरेंज अलर्ट जारी आहे। पालघरमध्ये काल मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते। घरांमध्ये पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान। तर पेण तालुक्यातील वरवणे या गावात भूस्खलन आहे। वरवणे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पेण तालुक्यातील वरवणे गावात जमिनीत भूस्खलन झाल्यानं या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे। डोंगरातील मातीचा भाग गावच्या मागच्या बाजूला आल्यानं वरवणे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दरड कोसळली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळी या रस्त्यावर दरड कोसळली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। अचानक रस्त्यावर दरड कोसळल्यानं पुढे असलेल्या 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। पुढे जाणारी वाहतूक विस्कळीत आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात लक्षणीय वाढ आहे। 7 तलावांमधील पाणीसाठा 77.62% आहे। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याची घोषणा उशिराच आहे। मोदींच्या घोषणेनंतर रोहित पवार यांची टीका आहे। राज्य सरकारकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, पण राज्य सरकारनं सतत दुर्लक्ष केलं, असा रोहित पवार यांचा ट्विट करत आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।